मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती दरवर्षी 14 मेला साजरी केली जाते. संगमनेर शहराजवळ असलेल्या ढोलेवाडीमध्ये धर्मवीर संभाजी महाराज नगर सांस्कृतिक मंडळ ढोलेवाडी यांच्या वतीने गेली 5 वर्षांपासून हा जयंती सोहळा मोठ्या थाटात साजरा होत असतो. ढोलेवाडीमधून महाराजांच्या भव्य प्रतिमेची मिरवणूक काढली गेली. तर संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील महिला लेझिम पथकाचं नृत्य या ठिकाणी आकर्षण ठरलं. शौर्याची ज्वाला, स्वाभिमानाची तलवार, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या या जयंती सोहळ्यानिमित्तानं शिवश्री प्रवीण सोनवणे यांच्या व्याख्यानाचंही आयोजन केलं गेलं. ढोलेवाडी येथील धर्मवीर संभाजी महाराज नगर सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं दरवर्षी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, अशी माहिती प्राध्यापक बाबासाहेब दुर्गुळे आणि नवनाथ गागरे यांनी दिली. येणाऱ्या पिढीला धर्मवीर संभाजी महाराजांचे विचार आणि आचार समजावेत या उद्देशानं दरवर्षी या कार्यक्रमांचं आयोजन करत असल्याची माहिती संपत क्षीरसागर आणि तुषार ढिंबे यांनी दिली. आम्ही सर्व ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील धर्मवीर संभाजी महाराज नगरचे रहिवासी सन 2022 पासून आम्ही या वसाहतीमध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरी करतो. ही जयंती साजरी करण्यामागचा हेतू आमचा हा आहे की संभाजी महाराजांचं आपल्या धर्मासाठी जो काही त्याग आहे, बलिदान आहे, त्याची जागरूकता राहावी. येणारी नवीन जी पिढी आहे त्या पिढीला त्यातून धर्माबद्दलचं आकर्षण व्हावं किंवा संस्कार व्हावेत या हेतूने हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करतो. आणि या कार्यक्रमामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात, ज्यामध्ये व्याख्यानमाला असते, काही मुलांच्या स्पर्धा असतात आणि यावर्षी एक नवीन उपक्रम आम्ही पारंपरिक आपली लेझिम पथक याच्या सहाय्याने आम्ही शोभायात्रा यावर्षी आयोजित केलेली आहे. गेल्या 5 वर्षापासून या धर्मवीर संभाजी महाराज नगर ढोलेवाडी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या नगराचं नावच धर्मवीर संभाजी महाराज नगर आहे. आणि या नगरामधील जे काही सर्व असणारे रहिवासी आहेत यांना राजे महाराजांचं पूर्वीचे असणारे जे काही समजा वेगवेगळ्या त्यांनी माध्यमातून मावळे गोळा केले, वेगवेगळ्या जाती, धर्म, समाज यांना एकत्रित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी प्रयत्न केला. आणि हाच प्रयत्न आपल्या या नगरामध्ये, या ढोलेवाडीमध्ये राहावं. आणि म्हणून वेगवेगळे जे काही आम्ही असणारे सर्वजण आहोत हे एकत्र येतो आणि एकोप्यानं खऱ्या अर्थानं एकमेकाशी असणारी जी काही आमची आस्था आहे ती जोपासण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आमच्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत, हे जे काही येणारे नवीन भावी पिढ्यांमधील असणारे आमचे लहान थोर कंपनी आहेत यांच्यामध्ये राजांविषयी आस्था निर्माण होईल. आणि राजांनी जे काही याविषयी केलेला आपला त्याग आहे, बलिदान आहे, त्यामागची पार्श्वभूमी आहे ती खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. यासाठी आम्ही त्याच्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन या ठिकाणी करत असतो. सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, स्पर्धा परीक्षा आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्यान आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे आता हे नवीन जो काही उपक्रम आहे की महिलांचं लेझिम पथक, की मुलांमध्ये चैतन्य निर्माण व्हावं या अर्थानं खऱ्या अर्थानं आम्ही हा उपक्रम इथं साजरा करत असतो. धर्मवीर संभाजी महाराज नगर ढोलेवाडी आयोजित मंडळाचं हे शंभू जयंती उत्सव 2026 हे 5वं वर्ष आहे. मंडळाच्या वतीनं दरवर्षी 14 मे या दिवशी शंभू महाराजांच्या जयंतीची आठवण सर्व मुलांना राहावी. काळाच्या ओघात ही तरुण पिढी मोबाईलच्या जास्त व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यांच्यातून थोडंसं चैतन्य मिळावं, इतिहासाचा मागावा त्यांना आठवावा, राजा महाराजांच्या कार्याची आठवण त्यांना राहावी, त्यांच्यातून काही त्यांना स्फूर्ती मिळावी आणि त्याच्यातून त्यांची प्रगती व्हावी ह्या उद्देशाने हे मंडळ आमचं या ठिकाणी कार्यक्रम करत आहे. मंडळाच्या कार्यक्रमाचं हे 5वं वर्ष आहे. यावर्षी प्रथमतः लेझिम पथक ताळूचेवाडी सावरगाव येथील कार्यक्रम या ठिकाणी आम्ही बोलवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रतापजी सोनवणे सर यांचा या ठिकाणी शंभू महाराजांबद्दल व्याख्यान आहे. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा सत्कार समारंभ, नंतर महाप्रसाद आणि शेवटी काळाची गरज ओळखून रक्तदान शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित केले आहे. आणि सर्वांच्या साथीनं, सहकार्यानं आणि मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आम्ही सर्वांना या ठिकाणी यशस्वी करत आहोत. सांस्कृतिक मंडळातर्फे या ठिकाणी 5व्या वर्षाचं हे 5वं वर्ष आहे. धर्मवीर संभाजी महाराज जयंती या ठिकाणी 5व्या वर्षात पदार्पण करत आहे. धर्मवीर संभाजी महाराज नगरामध्ये
गेल्या 5 वर्षापासून ही संस्कृती आहे. तर जे देणगीदार आहे त्यानंतर परिसरातील सर्व बंधू भगिनी ज्यांच्या सहकार्यातून हे पार पडलेलं आहे. तर मी संभाजी महाराज नगर तर्फे मी सर्वांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाला त्यांनी शोभा आणली त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत स्वराज्याचे दुसरे छत्रपती शूरवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्तानं मानाचा मुजरा करण्यासाठी ढोलेवाडीमधील महिला त्याचबरोबर मंडळाच्या सभासदांची मोठी हजेरी होती. शंभूराजे आणि त्यांचे शौर्य, त्याग आणि अढळ धैर्याचं स्मरण करून ढोलेवाडीकरांनी महाराजांना विनम्र अभिवादन केलंय. औरंगजेबालाही हादरवून सोडणाऱ्या या रणधुरंधर योद्ध्याला ढोलेवाडी ग्रामस्थांनी त्रिवार मुजरा केलाय. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी यापुढेही भव्य ऐतिहासिक सोहळ्यांचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती धर्मवीर संभाजी महाराज नगर सांस्कृतिक मंडळ ढोलेवाडी यांच्या वतीनं दिली गेली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.